सद्गुरुनाथ भगवान। नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धे निवडिले निरवधी नवनीत हे। मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदासी। जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संते सोहम भावे पारंगते रमिजे जेथ। जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्व संगते सांगिजेल। जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशान्य प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी। जे शारदीचे चंद्रकळे माझे अमृत कण कोवळे ते वेचिते मन मवाळे चकोरत लगे। तिया परिश्रोता अनुभवावी ही कथा अति हळवार पण चित्ता अणोनिया। हे शब्दवीण संवादिजे इंद्रिया निणता भोगिजे बोला आदि झोंबिजे प्रेमे आसे पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर संत जगद्गुरु तुकाराम बोलो जी भाई सब संतन की। ना तरी शब्द ब्रह्माद्भी मथिलिया व्यास बुद्धी। महाराजांचं सुंदर म्हणणं आहे या ठिकाणी। हालत नाही आपण महिनाभर बी या अध्यायातून वाटते असं मला। एक ओवीचा विचार करत असताना तास निघून जातो तरी पूर्णपणे सरत नाही, त्याचा संपूर्ण सखोल सापडत नाही तरी राहून जातं। होईल तेवढा प्रयत्न करून जाऊया। महाराज म्हणतात ना तरी शब्द ब्रह्माब्दी। भगवान परमात्माने ज्यावेळेस गीता लिहिली, गीता सांगितली, अगोदर गीता भीष्म पर्वामध्ये व्यासाने सांगितली, लक्षात असू दे। आणि सांगितलं काय? शब्द ब्रह्माब्दी मथिलिया व्यास बुद्धी। बरेच वेळेस सांगून जातो मी, शब्द हा ब्रह्म आहे। शब्द कधी फुकट असा समजायचा नाही आहे। शब्द हाच ब्रह्म आहे। बोल परब्रह्म। आमचे गुरुवरे म्हणत होते बारकाने लक्ष दे बोलाकडे, कारण बोल परब्रह्म असतं। ज्यांचं बोलण्याकडे सरळ सरळ लक्ष नसतं ना, त्याला त्याच्यातला ब्रह्म सापडत नाही। किती सुंदर सांगितले महाराजांनी, ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिलिया व्यास बुद्धी। शब्द ब्रह्म आहे आणि त्याला व्यासाच्या बुद्धीनं मंथन केलेलं आहे। विचार करायची गोष्ट आहे। थोडक्यात बारकाने ध्यान द्या बरं। प्रत्येक शब्दाला व्यास बुद्धीनं मंथन करत जावं माणसानं, आपल्या बुद्धीने नाही आहे। बार बार सांगतो मी, आपल्या मतीच्या अनुसार मतितार्थ कधीही काढायचा नाही शास्त्रांचा। शास्त्राच्याच बुद्धीनं शास्त्राचा अर्थ काढायचा, आपल्या बुद्धीनं नाही, किंवा संतांच्या बुद्धीनं किंवा व्यासाच्या बुद्धीनं।
शब्द ब्रह्माला व्यास बुद्धीनं मंथन केलं, तसं प्रत्येक शब्दाला आपण व्यास बुद्धीनंच मंथन केलं पाहिजे. अवघड गोष्ट आहे, कळत नाही लवकरात लवकर. एका शब्दाला व्यास बुद्धीनंच मंथन केलं पाहिजे तर खरं मंथन होतं. बरं लक्षात असू द्या, नाहीतर अधुरं मंथन होत असतं शब्दाचा. शब्दाचा पूर्ण अर्थ सापडत नाही. हा, तुम्ही जर व्यास बुद्धीनं जर अर्थ काढत असाल तर निश्चित तुम्हाला व्यास बुद्धी पूर्णपणे अर्थ काढून देते. प्रश्न असा पडेल की व्यासाची बुद्धी आणा कुठून, व्यासाला आणा कुठून आणि त्यांच्या बुद्धीचा उपयोग घ्या कसा आणि त्यांच्या बुद्धीनं मंथन करा कसा आणि त्याचा अर्थ सापडावा कसा. म्हणजे शक्यतो आपली गोष्ट नाही असं बोलून द्यायचंय. पण प्रत्येक माणूस व्यास बुद्धीने विचार करू शकतो, लक्षात असू द्यायचं. बरं, व्यासाने ज्या वेळेस ग्रंथ लिहिले म्हणजे प्रत्येक युगामध्ये एक व्यास होऊन जात असतो. तसे आपले व्यासाने जे मंथन केलेलं आहे, पण व्यासाला आणायचं कुठं असा कधी विचार करायचा नाही आहे. व्यासचा अर्थ काय होतो याचं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ते तुमच्याकडे आहे का बघू, म्हणजे व्यास तुमच्याकडे आहे का ही बघूया अगोदर, मग सापडेल सर्व काही. व्यास द्वापार योगामध्ये झाले, बरोबर आहे ना, तीर्थायोगामध्ये झाले, सतयुगामध्ये झाले. व्यास प्रत्येक युगामध्ये होऊन गेला. पण आता आम्हाला जर व्यास सापडायचा आहे म्हणजे तर फार मोठी अवघड गोष्ट आहे. पण सापडत नाही म्हणून असा विचार करायचा नाही. सद्गुरूकडे जायचंय आणि सद्गुरूला सांगायचं की देवा, ही मला शब्द ब्रह्माब्दीचा अर्थ होत नाही, मंथन होत नाही, काय करावं. त्यांनी म्हणतात की सरळाने व्यासाच्या बुद्धीनं चिंतन मांड. बारकाईकडे लक्ष द्या. व्यासाच्या बुद्धीनं चिंतन मांड, निश्चिती तुला पूर्णपणे शब्दार्थ होऊन जाईल. आता व्यासाच्या बुद्धीनं मंथन मांड, तरी प्रश्न पडतोच. व्यास म्हणजे काय? व्यास म्हणजे उदाहरणामध्ये तुम्ही शेतात मळण वगैरे झुपली का कधी, रास कणस वगैरे करत असताना, बरोबर आहे ना. मध्ये काय असतं ते मेड, मेड म्हणतो आम्ही त्याला. काय म्हणतो त्याला? मेड, खळ्यातली मेड. आणि मेड्याच्या भोवतीला आपण काय लावतो? बैल फिरवतो वगैरे वगैरे. हा, तशी समजून घ्या व्यासाची एक मेड असते आणि व्यासाला एक तंतू लावलेला असतो आणि तंतूच्या ठिकाणी खूण केलेली असते आणि ती तंतूची खूण गोल जर फिरलात तुम्ही तर त्याच्यामध्ये एवढा गोलाकार येतो की बिलकुल कुणकडी ही अंडाकृती वगैरे होणार नाही. गोलाकार म्हणजे गोलाकार. तुम्ही कंपाक्स वापरलात का कधी? अशी टोच पिन राहतात, एकीकडे पेन घालायची, एकीकडे टोच पिन सरळ धरायचे, असं पेन बरोबर करून घ्यायचे, नट टाईट करायचं आणि व्यास असा फाकवायचा आहे आणि असं ठेवायचं आहे मेन व्यासाला आणि ते पेन गोल फिरवायचे आहे. ते काय होऊन जाईल? गोलाकार. तसं व्यास म्हणजे एका शब्दाला संपूर्ण गोलाकार रूपे अर्थ करणे, त्याला व्यास बुद्धीचं मंथन म्हणतात. लक्षात असू, हे कळत जावं बरं, लक्षात असू द्या. तसं व्यास बुद्धीनं या शब्दाब्दी ब्रह्माला मंथन केलेलं आहे. हे सर्व व्यासाने मंथन केलेलं आहे, चौअंगानं मंथन केलेलं आहे. आणि व्यासाच्या बुद्धीनं मंथन केलेलं असल्यामुळं ह्या मंथनामधून ज्ञानरूपे, गीतारूपे, ज्ञानेश्वरी रूपी नवनीत प्रगट झालं. माय बापू, शब्दाच्या जे गुरुवर्यांनी तुम्हाला जे शब्द ब्रह्माब्दी दिलेला आहे, तुम्हाला
जे गुरुवर्यांनी शब्द जे दिलेला आहे ना, त्या शब्दाला व्यास बुद्धीनं मंथन करायचंय आणि शब्दाचा अर्थच होतो व्यास. शब्दाचा काय अर्थ होतो? गोलाकार काय आहे? भूमंडल कसं आहे? गोल आहे. आकाश कसं आहे? गोल आहे. बघा ना तुम्ही, दृष्टीतली तुमची बाहुली कशी आहे? गोल. प्रत्येक गोलाकार आहे ना, लक्षात असू द्या. प्रत्येक व्यास आहे. ब्रह्मांड गोल सांगितलेलं आहे. सर्व गोलाकार, सर्व गोलाकार, सर्व. शब्द ओंकार ही बघा तुम्ही गोलाकार होतो. म्हणजे सर्वस्व काय आहे? ती व्यास आहे. लक्षात असू द्या. एका शब्दाला पूर्ण अंगाने मंथन करणे त्याला व्यास बुद्धी म्हणतात. लक्षात असू द्या. कधी एकीकडून शब्दाचा अर्थ काढला म्हणजे आपल्या मतीत अर्थ झाला. आपण ज्यावेळेस अर्थ काढतो ती शास्त्रमान्य अर्थ असला पाहिजे, वेदमान्य अर्थ असला पाहिजे, संत मान्य अर्थ असला पाहिजे. ते तिन्ही झाल्याच्या नंतर आपला आत्मा त्या गोष्टीला स्वीकार केला पाहिजे की अर्थ बरोबर आहे. चौदिशाने अर्थ झाला म्हणजे एका शब्दाला पूर्ण दिशाने मंथन करणे. गमत बघा बरं, ताक करत असताना मंथन केलं जातं. मंथनचा रवी एका काठेला नसतं. लक्षात असू द्या. एका काठेला असल्यावर काय होईल? मडकं आवाज देईल अथवा मडकं फुटायची शक्यता आहे. म्हणून काय केलं जातं? मंथनाला, रवीला जे विचाराचा श्रेय आहे, मंथनाला जी मध्यभागी धरल्या जातं त्याला खाली सुद्धा टेकू देत नाही. जास्त वरी वळल्यावर सुद्धा अंगाला सिंतोडे उडून निघाणे करून सोडतं. लक्षात बसलं का? खाली गेला बुड फोडतं, वरी आला मंथन उधळून टाकून देतं. म्हणून मध्यभागी मंथन चालू असला पाहिजे. नाती निचम नाती उचम. लक्षात असू द्या. लई खाली नको आणि लई वरी बी नको. बरं, तसं मंथन करायला बसल्याच्या नंतर आता मला सांगायचं, दह्याचं मंथन करत असताना हल्लं पाहिजे. बरं, लक्षात असू द्यायचं. दह्याचं मंथन करत असताना हल्लं पाहिजे. पण बुद्धीच्या द्वारे मंथन होत असताना हल्लं नाही पाहिजे. बरं, गंमत असू द्या. हालचाल तर जमणार नाही. बुद्धीच्या मंथनाचा विषय मी सांगितलेला आहे. तटस्थ बसा, सरळ बसा. जास्त खोलीवरी बसू नका. जास्त नाती निचम नाती उचम. लय वरी बी जाऊ नका. मध्यंतरी राहा. मान ताट करा, सांभाळून बसा. कारण शब्द ब्रह्माला तुम्हाला मंथन करायचे आहे. दयाला मंथन केल्याच्या नंतर नवनीत प्रगट होतंय. शब्द ब्रह्माला मंथन केल्याच्या नंतर अर्थ स्वरूप नवनीत प्रगट होत असते. तसं ही गीता, ही ज्ञानेश्वरी जी आहे पूर्ण विश्वाचा अर्थ स्वरूप प्रगट केलेली आहे. असं नाही आहे की कोणीतरी एखाद्याने विचार करून सांगितले आणि तुम्ही कोणीतरी लिहून टाकून दिलं आणि हे पुस्तक आहे म्हणून सांगितलं, किंवा काय आहे हे पुस्तक आहे, दप्तर आहे किंवा छापील काहीतरी आहे, असं नाही समजायचं आहे. कारण या विचाराला, या मंथनाला, या ज्ञानाला, या शब्द ब्रह्मादीला व्यासाच्या बुद्धीनं मंथन केलेले. लक्षात असू द्या. व्यास जर हल्ला, कळत नसेल तुम्हाला अनेक सांगतो, मंदिराचं असं वरचा गाभा बांधत असताना का त्याचा व्यास जर हल्ला तर मंदिर कोणकडे तरी असं तिरकस तिरकस होते. मायबाप, व्यास हल्ला नाही पाहिजे. तसं आम्ही जे व्यास म्हणजे ध्यानस्थ होतो, शब्दाब्दीला मंथन करण्याकरता ध्यान करतो होतो, तर आम्ही असं असं हल्लं नाही पाहिजे. कारण आमच्या मंदिराचा गाभा कोणकडे तरी वाकडा हो. ही लक्षात असू द्या बरं, अन्यथा अवघड होऊन जाईल. म्हणून म्हणतात की त्यांनी निवडिले निरवधी नवनीत हे मथिलिया व्यास बुद्धी निवडिले निरवधी. हे जे निवडलेलं आहे ना, इतकं सुंदर निवडण केलेलं आहे. तुम्ही मला म्हणायचं आहे की मंथनामध्ये जर लोणी निघालं, लय दिवसात जरी मंथन राहिलं तर लोणी तेवढं गोड वाटत नाही. एवढे ध्यान असू द्या. तसं नाही आहे. ज्याने हे मंथनाला तोंड लावतील,
अहो आणि काय बोलायचं आहे, कुठं तोंड लावं. व्यासाच्या बुद्धीनं मंथन केलेलं जे नवनीत आहे त्याला श्रीकृष्ण परमात्माने तोंडी लावलं आणि अर्जुनाला खाऊ घातलं. श्रीकृष्ण परमात्माने आणि कुठं खाल्लं तेही रणरंगधीर, त्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे. इकडून मारील का तिकडून मारील भेव आहे, तरी सुद्धा आपलं रवी म्हणजे व्यास हल्ल्याला नाही आहे. स्थिर चित्तानं गांभीर्यपणे धैर्यपणे अंगामध्ये धारण करून ती नवनीत आपल्या तर मुखाला लावलं परमात्म्यानी, पण अर्जुनाच्या मुखाला लावलं. आणि जी परमात्म्याने अर्जुनाच्या मुखाला लावलं, प्रश्न पडेल, काही लोक ऐकणारे म्हणतील महाराज अर्जुनाच्या मुखाला नवनीत लावलं का? नाही. ज्ञान स्वरूप जे नवनीत आहे कानाला लावलं जातं, कारण ऐकण्याचं मुख काय आहे? कान आहे. ही जेवण्याचं मुख आहे बरं, म्हणून अर्थ सरळ करून घेत जावा, उलटा नाही करायचा आहे. कारण दही मंथन केलेला नवनीत तिथं खाऊ घाटलं नाही, बस अर्जुना खाऊ घालतो तुला म्हणून. व्यासाच्या बुद्धीनं मंथन केलेलं नवनीत जे होतं, जे निवडलेलं निर्वेद होतं, कुठलाच वाद नाही त्याच्यामध्ये, द्वेष नाही, काहीच नाही, एकदम शुद्ध शुद्ध शुद्ध, ती भगवंतानी आपल्या मुखी धारण करून अर्जुनाला खाऊ घातली. आणि जी अर्जुनाला खाऊ घातले तीच ज्ञानेश्वर महाराज तुम्हा आम्हाला खाऊ घालतात. खाल्लं तर पाहिजेच, खाल्ल्याशिवाय जमत नाही. अर्जुनाला मोह झालता. प्रथमाध्यायात आहे आपण. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमाध्याय. विषाद मध्ये दुःख झालं होतं. आता कुणाला दुःख नाही असं मला सांगून द्या तुम्ही. दुःख नाही ते असा कोणी आहे का? सर्वांना दुःख आहे, दुःख सर्वांना आहे. जर दुःखाचं सुलभपणे निवारण करायचं असेल तर, काही लोकांचा प्रश्न आहे देवाचं देव नाव घेतलं तर काय दुःख येत नाही का? दुःख येतं हो, पण दुःख आला असं भासतच नाही. कारण तुम्हाला कुणाचा आश्रय असतो? भगवंताचा आश्रय असतो. अर्जुनाने युद्ध करत असताना काही अहो उभा टाकलेला गोटा बी घातला असेल बाजूला, उभा टाकून लई माणसं मारलेला आहे अर्जुन म्हणून, लपून मारला बी असेल का काय सांगता येतं? काही दुःख झालं नसेल का? पण कोण सांगाटी आहे? परमात्मा सारथी आहे. ज्याच्या जीवनाचा परमात्मा सारथी आहे त्याला दुःख जाणवेल काय? म्हणून दुःखाचं संपूर्णपणे निरसन जर करायचं असेल, मोहमायाचं निरसन करायचं असेल, तर जी ज्ञानेश्वर महाराजांनी, जी परमात्म्याने अर्जुनाला खाऊ घातलं, तीच माऊली तुम्हा आम्हाला खाऊ घालते. तिथलं लोणी इथं खाऊ घालते, म्हणून तिला माऊली म्हणल्या जातात. लक्षात असू द्या. माऊली का म्हणल्या जातं? तिथलं लोणी, ती लोणी आम्हा तुम्हाला खाऊ घालते. आणि खाऊ घालणार कोण असते? खाऊ घालणार माऊलीच असते. लक्षात असू द्या. पण ते काय खाऊ घालते ते सरळ सांगितले की मग ज्ञान अग्नी संपर्के, जे नवनीत आहे ती खाऊ घालते. जर नवनीत आला तुम्हाला अनेक शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला अग्नीचा सहारा घ्यावा लागेल. गुरुवर्यांनी तुम्हाला नवनीत तुमच्याकडे दिलेलं आहे. काम काय तुमचं? लोणी खाल्लं बरोबर आहे आता, पण लोणीच्या पुढचं खावं असं वाटते. लोणी हे सुकमे आहे. लक्षात असू द्या. लोणीमध्ये थोडासा आंबटपणा असतो, पण मृद फार आहे. तसं या संसार सुलभ झालेलं जे लोणी आहे ना, ते थोडं आंबट आंबट असतंच. म्हणजे थोडाफार दुःखाचा सुखाचा लेस राहणारच. पूर्णपणे जर तुम्हाला तुपात रूपांतरित करायचं असेल लोण्याला, तर तुम्हाला अग्नीचा सहारा घ्यावा लागेल. मग आता मला सांगायचंय, इथं अग्नी कोणती पाहिजे? ज्ञान अग्नी. सरळ म्हणतात ती. मग ज्ञान अग्नी संपर्के कडिसले विवेके. आता इथं गंमत आहे बरं.
तुपाला उचललं ठेवली माऊलीवरी आणि बाहेरचे कामं करायला सुरू केली, लोण्याला ठेवली बाहेरचे कामं करायला सुरू केली तर लोणी तुपाच्या पुढे बी जाते बरं, लक्षात असू द्या. तूप करपलं, लोणी करपलं तर तूप गोड लागत नाही, लाल लाल होणार. कमी पडलं तर थोड्या दिवसाला नासल्याशिवाय राहत नाही. 12 वर्षापासून देवदेव केला आणि आता काय करायला सुरू केला रा, म्हणजे ते समजायचं लोणी पूर्ण कळल्यालं नाही, थोड्या दिवसात त्याचा वास उठल्याशिवाय राहत. म्हणून मायबाप जरा पुढे गेला तर हरकत नाही, खराब होत नाही, चांगलं लागत नाही हरकत नाही, पण जरा पुढेच जाऊ द्या तुम्ही. पण कमी पडू देऊ नका, कारण तुरंत तुपाचा वास यायला सुरुवात करेल थोड्या दिवसामध्ये. बरेच लोक असे असतात ज्ञान अग्नीवर कडसन करतात पण विवेकाला संगाती ठेवत नाहीत, म्हणून ज्ञान साथ देत नाही. याचा अर्थ विवेक लक्षात असू द्या. विवेक म्हणजे चतुरता, त्याच्यातला विचार शुद्ध. लोणी आम्ही ठेवलंय चुलीवर, काम करत असताना विवेक कुठं असावा, विचार कुठं असावा. मी लोणी वरी ठेवले, मी लोणी वरी ठेवले, हा शंट करेक्ट येतो, म्हणजे पळत जायचंय, पुढे जाईल ना, कारण सुगंध दिलाय ना तुला. आणि तुझं विवेक जर तिथं नसेल तर सुगंधाच्या पुढे गेलं तर पता लागणार नाही. कारण विवेक, म्हणून आपल्याला विवेक ठेवलं पाहिजे. अग्नी म्हणजे विरक्तता, ज्ञान. ज्ञान अग्नी म्हणजे ज्ञान, आणि अग्नी संगाटी काय पाहिजे, ज्ञाना संगाटी विवेक पाहिजे, लक्षात असू. आणि जर विवेक नसेल तर अवघड होईल तुम्हाला. कडसिले विवेक आहे, विवेकाच्या स्वरूपाने त्याला कडसन दिलं. ज्ञान झालं बरोबर आहे, पण खरं आहे की नाही, खरं आहे की नाही, त्याला पक्व दिशेला नेण्याकरता विवेकाची चातुर्य त्या ठिकाणी पाहिजेच पाहिजे, विवेकता पाहिजेच पाहिजे. भरपूर ज्ञान झालं, मला ज्ञान झालं म्हणलं तरी विवेक तुमच्याकडून हरवलंय. ज्ञान झालं ना, चांगली गोष्ट आहे, विवेक संगाटी असू द्या. ज्ञान झालं म्हणून सांगतोच कुणाला, ज्ञान झालं म्हणून सांगायचं कुणाला आहे. उरलाय कोण दुसरा तुझ्या दृष्टीमध्ये, जर कोणी उरला असेल तर तुला पूर्णपणे ज्ञान झालं नाही म्हणून समजायचंय. गंमत बघायची एवढी लक्षात असू. म्हणून म्हणतात कडसिले विवेके, ज्ञान अग्नीच्या द्वारे विवेक स्वरूपानं जर कडसन केलं तर मग बघायचं आहे काय सुगंध आहे. सुगंध जे येते ना, तुपाला सुगंध आला की समजून घ्यायचं की तूप करेक्ट रेषेवर आलेलं आहे. तूप कळवून देतं, मी कळलोय, लवकर उतर, नाही मला माहित नाही त्याच्यातली रुची मग काय होईल, कारण मी कळलोय. तसं ज्ञान कळवून देतंय तुला. पण ती जी विवेक आहे ती गावाला सांगत नाही, कळलंय तूप कळलंय, माझं तूप कळलंय म्हणून सांगत नाही. ते तुरंत जाताना आपलं कार्य साधून निघतं. तसं ज्ञान कळवून देतं पण विवेक सांगत हिंडत नाही. विवेक जाऊन तुरंत त्याला उतरतं आणि आपल्या कामी लावून घेतं. म्हणजे ज्ञानाची काय गरज आहे ते कार्य करून घेतं पण सांगत नाही. कोणची माऊली सांगते का तूप कळलंय म्हणून, नाही. तिला विवेक झाला ना, तिला कळाले तूप कळलंय, ते तुरंत येणार. म्हणजे विवेक लक्षात आस. कडसिले विवेके, बघ काय बघायचं, पद आले परिपाके. कडसले ना, सुगंध आला म्हणजे पद तुमच्याकडे आला याच्या लक्षात असू द्या. आमोदासी म्हणजे साधकाशी असं बोलायचंय. सद्गुरूकडून तुम्हाला जे भेटलेलं जे शब्द आहे त्याला व्यास बुद्धीनं मंथन केलेलं आहे. आता असं म्हणायचंय, शेतात बी पेरले तुम्ही, बरोबर आहे, कुण्यातरी कंपनीचं आहे, पण सद्गुरू जे बीज तुम्हाला देतो, जे पेरायला जे बीज देतो ना, ते व्यास कंपनीतून प्रगट झालेलं आहे. कारण बीज पहिल्यापासून आहे पण व्यासाच्या बुद्धीनं त्याला मंथन केलेलं आहे. म्हणजे कंपनीमध्ये फिल्टर झालेलं आहे अनेक ते, आणि ते फिल्टर झालेलं तुमच्याकडे दिलेलं आहे.
म्हणून तुम्ही काय करा आता असं कळत नसेल तर त्या बीजाला विवेक आणि ज्ञानाच्या सहाऱ्यानं त्याला पेरायचं बघायचंय आणि अंकुर येणारच, त्याच्यामध्ये वाज नाही. पद आले परी पाके आमोदासी म्हणजे साध कासे. त्यावेळेस ज्ञानामुळं नवनीथामुळं मंथनामुळं म्हणजे सारासार विचारामुळं ते सुगंध आपल्याकडे येतो, म्हणजे ते पद आपल्याकडे येते. ते साधक असे पण कसा असला पाहिजे? जे अपेक्षी जे विरक्ती. अपेक्षा कशी पाहिजे? विरक्ती. विरक्ती आसक्ती नाही. विरक्ती पाहिजे. गंमत आहे की नाही? जे अपेक्षी जे विरक्ती. साधना सांगतात लगेच तुरंत ना. आमोदाला फळ आलेलं बरोबर आहे, साधकाला आलं बरोबर आहे. जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती. कारण विरक्त आहे तुमच्याकडे संपूर्णपणे. कशाला विरक्त आहे? आता कळवून देण्याकरता बोलायचं, मागे येऊन थोडं बोलायचं. तूप झालं ना, मग काय तुपाच्या फोडण्या देऊन खाता का? कसं खायचं असते? पचेल तसेच बरं. कारण विरक्ती आवश्यकता आहे ना. भेटलं किती म्हणून त्याचा वापर करायचा नाही. केवढा वापर करायचा? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. केवढा वापर करायचा? दुसरा वापर करायचा नाही. तेवढाच वापर करायचा जेवढा कामी लागतो तेवढा. विरक्ती म्हणजे काय? विरक्ती म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट किती वापरायची तेवढीच वापरली पाहिजे. त्याच्या अधिक कधी वापरू नाही. आणि जी वापरायची नाही ते कधीच वापरायची नाही, त्याला विरक्ती म्हणतात. आम्ही काय करतो? जी वापरायची आहे त्याचा हात पार करतो आणि जी वापरायची नाही ती वापरतो, म्हणून आसक्ती म्हणतात. लक्षात बसलं का? काही लोक असं घेऊ 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 हे अधिक करून घेतात. विरक्ती नाही, परेशान व्हावं लागते. काही काही फार दाबून चालवतात. म्हणजे माझं मन मंथनाची गोष्ट सांगायला बरी. जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती. सोहम भावे पारंगती रमिजे जेत. कशा पद्धतीने रममाण केलं पाहिजे त्या ठिकाणी? सतत विरक्तता अंतःकरणामध्ये साठवलं पाहिजे. संतांची अनुभूती असली पाहिजे. म्हणजे संतांची नाही, संत जे घेतात अनुभूती ती अनुभूती तुमच्याकडे आली पाहिजे. कळना? आणि बोलतो थोडं, म्हणजे जवळ येऊन बोलल्याशिवाय लक्षात बसत नाही. जरी तुमच्या नाकाला सुगंध आले ना, तरी पण तुम्हाला शंका येत असेल कळले का नाही, तर ज्यांनी कळवल्याला शिकले ना त्यांच्याकडे जाऊन विचारा, हे जरा सेंट घेऊन बघा, हे तूप कळले का नाही. अनुभवी जे संती. विरक्तता आहे माझ्याकडे. अपेक्षी जे विरक्ती. अपेक्षा कोणाची असावी? दोन्ही शब्द या ठिकाणी वापर केले माऊलीने. जे अपेक्षी जे विरक्ती म्हणजे तुमची अपेक्षाच काय असावी, विरक्ती हेच तुमची अपेक्षा असावी. इथं दोन्ही अर्थ सांगायचे नाही एका ठिकाणी की अपेक्षा आणि विरक्ती हे दोन नाहीत. अपेक्षी जे विरक्ती, अपेक्षा कराच पण कशाची? विरक्तीची. मग बघा अनुभवी जे संती.
मग बघा अनुभव. विरक्तता असली पाहिजे. विरक्त म्हणजे उदाहरणामध्ये आणि कळलं नाही, सद्गुरूंनी सांगलेल्या शब्दावर दृढ निश्चयाने रात्रंदिवस अरूढ राहणे त्याला विरक्ती म्हणतात. किंवा जी केलेला संकल्प आहे त्याला पूर्णपणे पार करत राहणे, त्याच्या पाठलाग करत राहणे त्याला विरक्ती म्हणतात. बाकी त्याला काहीच घेणं देणं नाही आहे. मग तो सर्वांची संगत सोडत राहतो. आणि कशाची धरतो? कशाची धरतो? सोहम भावे पारांगती रमिजे देत. तिथे रममान राहतो. विरक्तता अंतकरणामध्ये, अपेक्षा केवळ विरक्तीची आहे. जरी आपल्याला सक्तीची निर्माण झाली तरी तुरंत अपेक्षा विरक्तीची निर्माण करतो. आणि संतांच्या अनुभूतीच्या माध्यमातून सर्व विश्व ब्रह्म आहे, सर्वत्र ठिकाणी तोच आहे, अशी सतत भाव त्यांच्याकडे असतो. आणि या भावावरच सतत रममाण असतात. सर्वत्र देव आहे, मी ब्रह्म आहे, किंवा स्वयं ब्रह्म किंवा अहम ब्रह्म याची सतत संत अनुभूती घेत राहतो. आणि ह्या शब्दावर सतत रममान करत राहतो, रमत राहतो. त्या शब्दामध्ये, शब्द ब्रह्माब्दीमध्ये रममान करत राहतो. आणि जो रममान करतो त्यालाच विरक्ती निर्माण होते, इतरांना विरक्ती निर्माण होत नाही. असं बोलायचं बरं, हे बी ध्यान ठेवा. असं आहे की तुम्हाला की मी विरक्ती केलो, ह्याचा त्याग केलो, चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला शब्द ब्रह्म कळालं ना, कळालं ना, शब्द ब्रह्म ज्या वेळेस कळालं त्याला काहीच कळायचं राहिलेलं नाहीये. शब्द ब्रह्म तुम्हाला भेटला ना, त्याला काही भेटायची गरज राहिलेली नाहीये. म्हणून म्हणतात या ठिकाणी की ही संतांचा अनुभव आहे. आणि सतत रममान त्याच ठिकाणी करतो. कशा पद्धतीने करतो? पुढच्या ओळीकडे, जे आकर्णी जे भक्ती, जे आकर्णी जे भक्ती, जे आदि वंदे त्रिजगती, ते भीष्म पर्व संगती. म्हणजे हे भीष्मपरामध्ये संगती केली आणि सांगी जेल म्हणजे सांगितले आहे. काय आहे हे? आकर्णी जे. एवढी मोठी भयंकर भक्ती कधी कानाने ऐकली नसावी. ही गीता जी आहे, गीता हीच शब्द ब्रह्म लक्षात असू द्या. ज्यांना गुरुचा बीज मंत्र कळाला त्याला गीता कळाली. म्हणजे शब्द ब्रह्म ज्यांना कळाला संपूर्ण गीता कळाली. ज्यांना शब्द ब्रह्म कळालेला नाही त्याला गीता कधीही कळत नाही. पण शब्द ब्रह्माला कळवून घेण्याकरता काय सांगितले? जे अपेक्षी जे विरक्ती. सांगितलं ना तुम्हाला, सतत विरक्ती आमच्याकडे असली पाहिजे. सतत आम्ही त्यांच्याकडे शब्द ब्रह्माला मंथन केलं पाहिजे. जसं एका कमळाच्या फुलावर भवरा रममान करतो तसं तुम्ही सर्वत्र मी आहे अशा भावावर रममान केलं पाहिजे. सोहम भावे, भावे म्हणलं की आलं लक्षात त्या ठिकाणी. सर्वत्र मी आहे, सर्वत्र मी आहे आणि माझ्यात सर्व आहे. ही जी भाव आहे, ही भाव संपूर्णपणे पारंगत अवस्थेला नेतो. याच्यानंतर कोणीही पारंगत करू शकत नाही. पारंगत म्हणजे संपूर्ण असं बोलायचंय. पारंगत म्हणजे संपूर्ण. सज्जन हो नमस्कार. सज्जन हो जय हरी. हा पहिला भाग संपलेला आहे आणि दुसरा भाग पाहण्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे व प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. कृपया दुसरा भाग पहा कारण तुम्हाला संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल. विसरू नका पाहण्याकरता. पहिल्या भागाला पाहिल्यामुळं धन्यवाद.
लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सतत व्हिडिओ येत राहतील, त्याला पाहत राहा, कारण तुम्हाला संपूर्ण आनंद प्राप्त होईल. जय हरी.